हॅलो मंडळी, राम राम. जय खानदेश सर्वांना. तर आजचा जो बेत होता ना, तो बेत होता अस्सल खानदेशी पद्धतीचे कढी आणि फुनके. बऱ्याचशा जणांना ही पद्धत माहिती असेल किंवा नसेल, बट आमच्या खानदेशात खूप आवर्जून ही केली जाणारी डिश आहे. तर ही डिश कशी करावी, तिची रेसिपी काय आहे ते आपण पाहू. तर कढी आणि फुनके करण्यासाठी मी इथं मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मटकीची डाळ, ही चारही डाळ नाही का एक एक वाटी भरून पाण्यात भिजवल्या 5 ते 6 तासांपर्यंत. आणि त्यानंतर ते भिजून झाल्यानंतर मी ते मिश्रण मिक्सरमधनं काढून घेतलं. यामध्ये पाण्याचा वापर न करता हे मिश्रण मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आणि त्याची पेस्ट केल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, धने, जिरं, बडीशोप, ओवा हे सगळं मिक्सरमधनं त्याची पेस्ट करायची आणि यामध्ये घालायचं. आणि शेवटी त्यामध्ये मीठ, हळद, चिमूटभर सोडा आणि आपण जे पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट टाकायची. थोडं वरून तेल टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. त्यावर स्टीलची गाळणी ठेवायची आणि त्यामध्ये फुनक्यांचा आकार करून आपण त्याला एक 15 ते 20 मिनटं स्टीम करायचे. आणि हो, यामध्ये जर कांदा ॲड करून तुम्ही जर तयार केले ना फुनके, तर खायला अगदी छान आणि खूप टेस्टी लागतात. तर तसं तुम्ही नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर मी पाणी गरम झालं. पाणी गरम करून झाल्यानंतर मी फुनके त्यांना आकार देऊन, म्हणजे की एका मुठ्ठीच्या मापाने पकडायचं आहे आणि त्याला स्टीम करायला 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. इथं ते 15 ते 20 मिनटं स्टीम होतील तोपर्यंत आपण त्यासोबत खाण्यासाठी कढी तयार करणार आहेत. तर कढी करण्यासाठी मी इथं 5 ते 6 मिरच्या कट करून घेतल्या आहे, अख्खा लसूण घेतला आहे आणि मी कढीमध्ये नाही का अख्ख्या मेथीची फोडणी देते. त्यामुळे काय होतं, कढीला खूप छान टेस्ट येतो आणि खायलाही छान लागते. तर मी इथं कढीला फोडणी दिली आहे अख्खी मेथी, लसूण आणि मिरचीची. कढी करून झाली की त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकली आहे. आणि हो, ह्या कढीमध्ये मी नाही का हळद टाकत नाही. न हळद टाकता केली ना तर खूप छान टेस्ट येतो. तुम्ही नक्की ट्राय करा, तर तुम्हाला समजेल की कढीचा टेस्ट जो आहे तो नेहमीपेक्षा वेगळा असेल. आणि मग कढी करून झाल्यानंतर इथं फुनकेसुद्धा तयार झालेले होते. आणि फुनके तयार झाल्यावर त्यांना गरम गरम डिशमध्ये घ्यायचं आहे आणि डिशमध्ये घेतल्यानंतर त्याचा चुरा करायचा. चुरा करून झाल्यावर त्यामध्ये थोडं तेल टाकायचं. जर तुम्ही खात असणार तर ॲड करा, नसेल खात तर तुम्ही स्किप करू शकता. आणि वरून गरम गरम अशी कढी टाकायची आहे आणि गरम गरमच सर्व करायचे. तर अशा पद्धतीने आजची जी कढी फुनक्याची रेसिपी होती खूप छान झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.